नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे जो काही कॅप्टन्सी टास्क झालेला आहे, म्हणजे जो काही दोन नाव दिल्या होत्या, ए टीम आणि बी टीम, तर अरबाज वर्सेस वैभव असंच होता तो टास्क जवळपास। तर इथे अरबाजने नाही पण वैभवने माती खाल्लेली आहे, पूर्णपणे माती खाल्लेली आहे। आणि सांगतोय बी, वरून तोंड घेऊन सांगतोय की मी चिटिंग केली, मी 2 बॉल इकडे आणून दिले, 2 बॉल तिकडचे इकडे आणून दिले। तर काय स्पोर्टिंग म्हणजे काही दिसतच नाहीये त्याच्यामध्ये। तर रितेश सर त्याची चांगला क्लास घेणारच आहे, म्हणजे पहिला क्लास तो वैभवचाच घेतला जाणार आहे। कारण एवढं म्हणजे आतापर्यंतचे सीझन पाहिलेत बरं का, पण असं एवढा तोंडावरती बोलणारा नाही मी तर पाहिलेला। म्हणजे असतात, भरपूर असतात असे। तर इथे टास्कने सुरुवात झालेली आहे, आजच्या एपिसोडची टास्कने सुरुवात झाली। आणि इथे निक्कीचं पुन्हा एकदा दिसलं, जायचं ओढायचं लपून ठेवायचं, जायचं ओढायचं लपून ठेवायचं। तर आजही त्या ज्या पिशव्या होत्या, प्लास्टिकच्या पिशव्या होत्या, त्या अशा ओढायच्या आणि टाकायच्या, म्हणजे तिच्या तिकडं घेऊन जायच्या। आणि एक तर वेगळीच हद्द केली तिने आज दुसऱ्याच्याच, म्हणजे ती जी बी टीमचं जे होतं ना, ती नाव त्या बोटीतच जाऊन बसली आणि उठानच मग ते आर्याने तिला ओढलं ताडलं, ते बरंच काय कुठाने झाले। आणि वर्षाताईंसोबत तर तिचं आहेच दररोजचं काही ना काही तर लागतंच। वर्षाताई तिला बोलल्या चांगल्या, बरंच चाललं होतं त्यांच्या दोघींचं, काही ना काही चालूच असतं। तर इथे सांगायचं जर झालं तर पुढचा जो राऊंड झाला, म्हणजे राहिलेला होता, त्या राऊंडमध्ये इथे निखिलने काहीतरी केलं त्या इरिनाला, म्हणजे गेला होता काहीतरी हे करायला। तर इथं वैभव काय साईड घेत होता, जसं काय म्हणजे यांचं लग्न होणार आहे किंवा काय होणार आहे। किती बोलला त्या निखिलला काही कारण नसताना। जिथं बोलायला पाहिजे त्या अरबाजला बोलायला पाहिजे, तर तिथं गप्प शिपूट घालून बसतोय। आणि इथं काय त्या निखिलला बोलला, तर इरिनाहीनी त्याला समजून सांगितलं की बोलू नको बाबा तू काही, असं म्हणजे चाललं होतं त्यांचं। आणि इथे सांगायचं जर झालं तर टास्क जो आहे तो जिंकली पुन्हा ए टीमच। आणि त्यानंतर मग काय, ए टीम जिंकल्यानंतर मग पूर्णचे पूर्ण यांचे सदस्य जे आहेत तेच आले याच्यामध्ये कॅप्टन्सीमध्ये। तर आहे सध्या अरबाज आहे, निक्की आहे, म्हणजे नंतर एकमताने करून घनश्यामला काढलंय असं वाटतंय कॅप्टन्सीचा। आता उद्या कॅप्टन्सी टास्क होणार आहे, जे दावेदार आहेत त्यांच्यामध्ये कॅप्टन्सी टास्क होणारच आहे उद्या। तर इथे निक्की आहे, अरबाज आहे, जान्हवी आहे, आणि निखिल पण आहे, योगिता पण आहे, आणि सूरज, हे सगळे आहेत म्हणजे कॅप्टन्सीचे दावेदार। आणि उद्या सूरजने खूप राडा घातलाय, खूप म्हणजे खूप नडलाय तो, अरबाजलाही नडलेला आहे। म्हणजे मेन म्हणजे अरबाजच आहे, निक्की, अरबाज आणि जान्हवी यांना नडलेला दिसतो। आणि गरजच आहे, कारण दाबतात ते पूर्णची पूर्ण, ती ए टीम पूर्णची पूर्ण दाबल्यासारखंच करतात ते। तर इथं ते तर झालं, उद्याचं आपल्याला बघायला भेटणार आहे। तर इथे टास्क संपल्यानंतर ही आपली निक्कीबाई लागली रडायला, का तर अरबाजने तिला भाव दिला नाही, सगळ्यांशी बोलला, सगळ्यांशी हे झालं, तर लागली लगेच रुसायला फुगायला। आणि तिथं बाहेर अरबाजला, म्हणजे अरबाजही तिथे आला, तर म्हणत होती की मला भाव नाही देत, काय नाही देत, जा बाबा तू इथून निघून, मला नाही बोलायचंय। म्हणजे ती सगळ्यांवरतीच फुगलेली आहे तसं पाहायला गेलं तर, नाही जान्हवीशी बोलत ना अरबाजशी बोलत, खूप वेळ त्यांचे ते नाटकं चालू होते। तर इथं सांगायचं जर झालं तर खूप वेळ ती म्हणत होती, जा बाबा तू इथून, ट्रॉफी तूच घेऊन जा, मला नाही बोलायचं तुझ्यासोबत। मग तो गेला आणि जान्हवी सोबत बोलायला लागला। तर जान्हवी तर काय लाळ चाटल्यासारखं करते, काही कळतच नाही त्या निक्कीची, काय ते हर्ट बनवलं, त्यावर काय लिहिलं, मला तुझ्याशी बोलायचंच आहे, मी नाही राहू शकत तुझ्या, म्हणजे काय ते असं एक फुलांचं असं कुठून शोधलं काय माहिती, तिथं तिच्या उशीपाशी नेऊन ठेवलेलं होतं। आणि तिला सांगत होती की म्हणजे म्हणत होती की बाबा मला बोलायचं आहे तुझ्याशिवाय आम्ही राहू नाही शकत। तर इथे अरबाज आणि जान्हवी खूप वेळ बोलले, म्हणजे निक्कीबद्दलच, कारण यांना बोलायचं आहे। त्यानंतर हा घनश्याम, वैभव, निक्की यांच्यामध्येही, म्हणजे निक्कीच्या साईडने आहे घनश्याम, तर वैभव जो आहे तो वैभवशी काहीतरी आर्ग्युमेंट चालू होती घनश्यामची। तर मी तिकडच जातो त्या टीम मध्ये। तर वैभव जो आहे घनश्यामलाही बोलला, अरबाजही घनश्यामलाच बोलला। तर इथे त्यानंतर सर्वात महत्वाचा वाद म्हणजे आर्या आणि धनंजय पवार, म्हणजे डीपी दादा जे आहेत ते। तर आर्याला उपवास होता वाटतं 10 ते 15 दिवस, तर ती आजच काहीतरी खायला लागली आहे, म्हणजे जेवत होती,
तर तेवढ्यात ते बोलले मी तुला आधी बघितलं होतं जेवताना, म्हणजे असं खरंच टोकायला नाही पाहिजे कुणाला जेवण करता असताना. तर ते पण त्यांचं कॉमेडी करायचा स्वभावच आहे. ते बोलले कॅज्युअली की तू पहिले पाहिलं होतं मी तुला, तू जेवण करत होती, आता पुन्हा बसली का जेवायला. तर ती बोलली की म्हणजे तिलाही तसं आतून वाटलं असणार की मी एवढ्या दिवसानंतर मी जेवायला बसले आणि हे काय बोलतात ते. तर तीही तशी बरोबरच होती ते जे काय बोलत होते. तर दोघांचं खूप वेळ चाललेलं होतं, खूप खूप वेळ दोघं जण म्हणजे बोलतच होते. त्यानंतर वैभव इरिना यांच्याबद्दलही बोलण्यात आलं, म्हणजे जान्हवी आणि अरबाजकडून. आणि नंतर आपल्याला बघायला भेटलं घनश्याम आणि निक्की, तर यांच्याबद्दलही हे जे आहेत बाकीचे अभिजित दादा, पुन्हा पॅडी दादा, हे सगळेचे सगळे जे आहे, योगिता, अंकिता, हे सगळेचे सगळे बोलत होते घनश्याम आणि निक्की बद्दल, कारण खूपच जवळ जाऊन बसतो तो निक्कीच्या. आणि आज तर हिल घातले, तसे मोठे मोठे हिल घातले होते तिचे. आणि असा रॅम्प वॉक असा करत चाललेला होता की दाखवत होता मी चालतोय म्हणून असं. तर काही ना काही त्याची नाटकं चालूच आहे. तर त्यानंतर मग कॅप्टन्सीचे जे दावेदार आहेत ते निवडायला लावले. तर यांनी सगळ्यांनी मिळून घनश्यामलाच काढलंय बाहेर. आणि हे जे आहे सूरज, योगिता, निखिल, अरबाज, निकी, जान्हवी, हे सगळे दावेदार झालेले आहेत. तर इथे ओव्हरऑल आता बघूया कॅप्टन्सी टास्कमध्ये काय होतंय. सर्वात जास्त तर इथे असं वाटतंय की निखिलकडेच आहे ते जे काय आहे, म्हणजे जे टास्कमध्ये दिलेलं आहे ते. तर फिंगर चिप्स आहेत वाटतं. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्याकडे उर्वरित राहणार आहे तो जिंकणार आहे, असा तो टास्क आहे. तर इथे सूरज खूप नडलेला आहे, म्हणजे अरबाजला चक्क असं पकडून धरलेलं आहे त्यांनी. म्हणजे बहुतेक हे त्यांची जे नाटकं असतात प्रत्येक टास्कमध्ये, उडवायचं, फेकायचं, हिसकवायचं, ओढायचं, असं स्पोर्टिंगली खेळताच येत नाहीये. आणि हे सगळं निक्कीने घातलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये. आणि हे बघूनही आले असणार आहे, हिंदीचेही सीझन पाहिलेले असणार आहे, मराठीचेही पाहिलेले असणार आहे, मग करणार काय. तर ओव्हरऑल इथे जान्हवी जी आहे ती खूपच निक्कीच्या पुढं पुढं करताना दिसली, म्हणजे तिला दुसरं कोणी नाहीच आहे असंच दिसतंय. तसं निक्की तिने जेव्हा ते आणून दिलं तर ती तरी म्हणजे अशी काय खुश नाही झाली निक्की. तिला म्हटली मला जेव्हा वाटन तेव्हा मी बघल. असं जर आर्याला केलं असतं जान्हवीनी तर म्हणजे आर्या आणि जान्हवीचंही पटत नाही, तर तिला तर काय काय बोलती. आणि इथं पाहायला गेलं तर निक्कीला काहीच बोलत नाहीये. तर म्हणजे अरबाज आणि निक्की, म्हणजे अरबाज जान्हवी यांच्यासोबत बोलत नाहीये निक्की. तर असंच आहे सगळं. तर उद्याचा जो आहे एपिसोड खूपच छान होणार आहे, कारण पहिल्यांदा सूरज नडताना दिसणार आहे, म्हणजे यांच्या सगळ्यांवरती म्हणजे खूप छान टास्क खेळताना दिसणार आहे. तर बघूया आता काय होतं. तर अशीच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आणि व्हिडिओज बघण्यासाठी, रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.